प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेचा आजचा म्हणजे 14 डिसेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. आतापर्यंत बयोने स्वतःच्या जीवावरती उदार होऊन या इराला वाचवलंय आणि इरा वाचलीये खरी, पण आता ती ड्रग्सच्या विळख्यात सापडली आहे. शुभंकर, आरव आणि अंकिताला इराचे रिपोर्ट वाचून दाखवतात आणि सांगतात की इरा आता ड्रग ॲडिक्ट झालेली आहे. त्या लोकांनी इराला ड्रगचा खूप मोठ्या प्रमाणात, त्यामुळे आता इरा जरा वेड्यासारखं वागतीये. प्रेक्षकांनो, ती आता म्हणजे खूपच बिचारी, तिचं आयुष्यच बदलून गेलंय. आता अंकिताला आणि आरवला खूप वाईट वाटतं हे ऐकून. आरव म्हणतो, बाबा आता काय रे करायचं? शुभंकर म्हणतात, हे बघ आरव, आपल्याला तिला इथे नाही ठेवता येणार, कारण ती आता व्हायलेंट होऊ शकते आणि त्यामुळे इतर पेशंटला त्रास होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला तिला आता घरी राहून ट्रीटमेंट द्यावी लागणार आहे. आरव म्हणतो, बाबा इरा बरी होईल ना रे? मग हे शुभंकर म्हणतात, हो नक्कीच बरी होईल, थोडा वेळ लागेल, पण आपण तिला बरं करूयात, तू नको काळजी करूस. आता ठरल्याप्रमाणे ह्यांनी इराला डिस्चार्ज घ्यायचं ठरवलंय. आता इकडे बघा प्रेक्षकांनो, या हॉस्पिटलमध्ये हा जो आदिनाथ आहे तो किडनीचा रॅकेट चालवतोय आणि त्यामध्ये पोटे त्याला साथ देतोय. आता तिथे एक पेशंट आहे जो वारलाच नाहीये, म्हणजे ते अजून जिवंत आहेत, पण आता पोटे आणि आदिनाथ त्याची विल्हेवाट कशी करायची, त्याला मॉर्ज हाऊसमध्ये कसं टाकायचं याबद्दल चर्चा करत असतात. आणि आता पोटे सरांना बयोची खूप भीती वाटत असते. आता या दोघांचं बोलणं रमाकांतने अगदी व्यवस्थितपणे ऐकलंय आणि हे ऐकून आता तो त्या दोघांना किडनॅप करणार आहे. आता काय काय झालं ते पुढे बघत राहा. हा आदिनाथ म्हणतो, हे बघा पोटे, तुम्हाला जे सांगितले ते करा, कोणी काहीही बघणार नाही, मी आहे ना, टेन्शन नका घेऊ. आता इथे बयो आणि इराचं सीन त्यांनी दाखवलाय. बयोला इराची ही अवस्था पाहवत नाहीये. गौतमी बयोकडे नेहमीप्रमाणे रागानेच बघत असते आणि बयो मात्र इराकडे मायेने बघत असते. आता बयो म्हणते, इरा तू टेन्शन घेऊ नकोस, तुला लवकर बरं वाटणार आहे. बयो जेव्हा असं बोलत असते तेव्हा गौतमी बयोकडे रागाने पाहते, पण स्वतःच्या मुलीच्या डोक्यावरून मात्र हात फिरवते आणि रडत असते की इरा तुला कधी ग बरं वाटणार? पाहिलं ना प्रेक्षकांनो, वाईट लोकांसोबत हे असं वाईटच घडतं. तर आता या पेशंटची किडनी ट्रान्सप्लांट करायसाठी हा आदिनाथ आणि पोटे त्यांना त्या पेशंटला हलवत असतात. पण नेमकं तिथे आरव यांना क्रॉस होतो आणि पोटेला प्रश्न विचारतो, सर तुम्ही का घेऊन चाललायत यांना? एखाद्या वॉर्ड बॉयला सांगायचं ना. पोटे चिडतो आरववर आणि म्हणतो, तुला काय करायचंय, माझं मी बघून घेईल ना. आरव म्हणतो, अहो सर, पण मी सहज म्हटलो तुम्हाला. पोटे म्हणतो, काही गरज नाहीये तुला एवढा अचानक कन्सर्न वगैरे दाखवायची, आमचं आम्ही बघून घेऊ. आता आरवला जरा शंकाच आली आहे की स्वतः डॉक्टर का घेऊन चालले असतील पेशंटला असे स्ट्रेचरवर. आता आरव म्हणतो, यांचा चेहरा का झाकलाय? आता तेवढ्यात वाऱ्याने त्यांच्या चेहऱ्यावरची चादर उडते. आरव म्हणतो, अरे बापरे सर, हा तर त्या वॉर्डचा पेशंट आहे ना. अहो मी स्वतः याची मेडिकल हिस्ट्री लिहिलेली आहे. अहो हे तर बरे होते आणि आज अचानक वारले का हो? आदिनाथ म्हणतो, तुला काय करायचंय? काय म्हणजे काल बरे असलेला पेशंट आज जाऊ नाही शकत का जग सोडून? असं कुठे मेडिकलमध्ये काही लिहिलंय का? कोणाची तब्येत केव्हाही बिघडू शकते. आरवला हे सगळं खूप सस्पिशियस वाटतंय. पोटे पुन्हा आरवला हकलून देतो तिथून आणि म्हणतो, जा ना बाबा, जा ना, तुझं काम कर ना. पण आरवला हे सगळं खूपच संशयास्पद वाटतंय. आता पोटे आणि आदिनाथ दोघं जण चर्चा करतात आणि म्हणतात, पटकन चला इथून, कोणी बघायच्या आत. आता बयो या इराला जरा दया दाखवत म्हणते की, दया म्हणजे तिला वाईट वाटते खूप इराची परिस्थिती बघून. आता ती म्हणते की गौतमी, इराच्या आई, तुम्ही नका काळजी करू, आपली इरा लवकर बरी होणार आहे. गौतमी संतापते तिच्यावर आणि म्हणते, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. हा तिचा नेहमीचा फेवरेट डायलॉग आहे, हे सगळं तुझ्यामुळे झालंय, माझ्या इराची ही अवस्था तुझ्यामुळे झाली आहे. बयो म्हणते, तुम्ही माझ्या बाबतीत असा उलटा विचार का करत असता? आता गौतमी म्हणते, कारण तू आहेस तशी. तुला आमचं काही वाईट झालं ना की आनंदाच्या उकळ्या फुटतात मनातून, मला माहिती आहे. आता पण तुला खूप आनंद होत असेल ना. आता बयो म्हणते, असं नाहीये, तुम्ही मला चुकीचं समजताय. आता ही गौतमी बोलता बोलता एकदम हायपर होऊन त्या बयोचा गळा दाबायला लागते आणि म्हणते, तुला तर मी जिवंत सोडणार नाहीये ग, तू मला डोळ्यासमोर नकोच आहेस, तू जा एकदाची आमच्या आयुष्यातून, तुला सोडतच नाही मी आज. असं म्हणून तिने ऑलमोस्ट बयोची आज टाटा बाय बाय करायची तयारी केलीच होती. तेवढ्यात रमाकांत येऊन बयोला वाचवतो आणि म्हणतो, ओ वहिनी, अहो काय चाललंय तुमचं? इथे कॉमन रूम मध्ये येतो आपण, सगळेजण बघतायत ना तुमच्याकडे, तिला मारता का? चला व्हा बाहेर. आता ही गौतमी त्या रमाकांतला पण म्हणत असते, सोडा मला भाऊजी. आता बयो स्वतःचा जीव वाचला म्हणून देवाला धन्यवाद देतीये. बिचारी बयो, सगळे तिच्या जीवावर उठलेत. आता ही गौतमी बाहेर आणतो तो रमाकांत गौतमीला आणि म्हणतो, वहिनी काय चाललंय तुमचं? गौतमी म्हणते, भाऊजी त्या बयोला का वाचवलं तुम्ही? आज माझ्या हाताने तिचा खेळ संपलाच होता.
ती पुन्हा एकदा हिरो झालीये शुभंकरच्या नजरेमध्ये. कळतंय का तुम्हाला? अहो तिने इराला वापस आणलं, त्यामुळे शुभू तिला आता जास्ती विचारायला लागणार, ती पुन्हा महान होणार. आता हा रमाकांत म्हणतो, अहो वहिनी तिला तर आपल्याला संपवायचंच आहे, काही फार मोठी गोष्ट नाहीये तिला संपवणं, पण तुम्ही कशाला टेन्शन घेताय, तुम्ही कशाला जेलमध्ये जाताय. गौतमी चिडून म्हणत असते, ती संपलीच पाहिजे रमाकांत भाऊजी, तुम्ही मला का थांबवलं? रमाकांत म्हणतो, अहो त्या बयोसारखे बरेच लोक मी मार्गाला लावलेले आहेत, किती डेड बॉड्या कुठे पुरल्या ना देवाला पण माहिती नाहीये. गौतमी म्हणते, रमाकांत भाऊजी मग ती बयो आज मी तिला सोडतच नाही, आता पुन्हाही जात असते तिला मारायला. रमाकांत म्हणतो, ओ वहिनी जरा शांत होता तुम्ही, तुम्हाला जेलमध्ये जायची काही गरज नाहीये, त्या बयोचा बंदोबस्तच करायचा आहे तुम्हाला, तो मी करतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. पण आता सध्या तुम्ही आपल्या या गोष्टीवर विचार करा, इराला बरं वाटलं पाहिजे की नाही. तुम्ही उगाच कशाला स्वतःचे हात खराब करून घेताय त्या बयोसाठी, मी आहे ना, मी लावतो की तिची सोय. आणि गौतमीला त्याने आता शांत केलंय, पण आता नेमकं या रमाकांतच्या मनात काय आहे ना ते जरा कळत नाहीये मला. आता ह्याने काय केलंय ते बघा प्रेक्षकांना पुढे जाऊन. आता गौतमी म्हणते, काही करा रमाकांत भाऊजी, पण ती बयो मला आता जिवंत नाही दिसली पाहिजे, तिला मी माझ्या घरात आता प्रवेश करूच देणार नाहीये. पण गौतमीला जे वाटतं नेहमी त्याच्या उलटच घडत असतं, हे खरं आहे. आता बघा इकडे हा आदिनाथ म्हणतो, पोटे आता तुम्हाला जे सांगितलंय काम ते व्यवस्थित करा. पोटे म्हणतात, अहो सर पण त्या आरवने आपल्याला बघितलंय, मला असं वाटतं तो कोणाला काही सांगेल तर, कारण तो पेशंट त्याने ट्रीट केलेला आहे आणि त्याला त्या सगळ्या पेशंटची मेडिकल हिस्ट्री तोंडपाठ असते. आता हा आदिनाथ म्हणतो, काही पण काय बोलतो, हिस्ट्री काय तोंडपाठ करणार आहे तो, आणि ठीक आहे ना असली तर असली, त्याने काय फरक पडणार आहे. आता पोटे म्हणतो, अहो असं काय करता, नाही म्हणजे तुम्ही मालक आहात बाबा या हॉस्पिटलचे, पण मी एक साधा डॉक्टर आहे, मी जर या सगळ्या प्रकरणात अडकलो तर. मग आदिनाथ म्हणतो, काय पोटे अहो विसरलात का तुम्ही, नेहमीच विसरता का, नाही म्हणजे मी मालक आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका, या मालकाचा आशीर्वाद तुमच्यावर कायम असणार आहे. असो, तर असा या दोघांचा संवाद काहीतरी झालाय. आता इकडे या इराला घरी नेण्यात येते, तेव्हा बयो बघत असते शुभंकरांकडे. शुभंकरांची म्हणजे शुभंकरांना बयोशी बोलायचंय, पण त्यांची हिंमत होत नसते. आता ते म्हणतात, बयो तुझी तब्येत आता बरी आहे ना, आराम कर, जास्ती उगीच धावपळ करू नकोस, रेस्ट घे. आणि आता तिचे मेडिकल रिपोर्ट बघतात, काही गोळ्या बदलून देतात तिला, आणि आता त्यांना तिच्या डोक्यावरनं हात फिरवायचा असतो, पण कोणाच ठाऊक त्यांचा हात अचानक मागे जातो. हे सगळं दृश्य गौतमी अशी रागाने बघत असते. आता हे शुभंकर बयोला म्हणतात, काळजी घे मी येतोच, असं म्हणून ते इराला घेऊन जातात. आणि आता बयो पण म्हणते, बाबा तुम्ही पण काळजी घ्या. शुभंकर बाहेर गेल्यानंतर गौतमी बयोला पुन्हा धमकी देत म्हणते, तुला वाटत असेल की आता सगळं तुझ्या मनासारखं झालंय, पण एक लक्षात ठेव, माझ्या इराला तुझ्यामुळे या मरण यातना मिळालेल्या आहेत, त्यामुळे मी तुला सुद्धा अशा मरण यातना देईल ना की तुला सुद्धा त्या कळणार नाही. म्हणजे असं काहीतरी धमकवत येते की तुला सोडणार नाही मी, खूप मरण यातना देईल आणि तुला तुझा जीव नकोसा करेल वगैरे वगैरे. नेहमीप्रमाणे पोकळ धमक्या देते आणि तिथून निघून जाते. आता घरी आल्यानंतर ही गौतमी इराच्या डोक्यावरनं सतत हात फिरवत असते, रडत असते आणि शुभंकरांना म्हणत असते, शुभू ते काय मला माहिती नाही, माझ्या इराला ताबडतोब बरी कर. काय अवस्था झाली आहे रे माझ्या इराची, बघ ना रे तू, मला बघवत नाहीये रे शुभू, अरे मी खूप खस्ता खाल्ल्या रे माझ्या पोरांना डॉक्टर करण्यासाठी, माझी इरा डॉक्टर झालेली मला बघायचंय शुभंकर, काहीही कर पण तिला ताबडतोब बरी कर. माझ्या इराला मी हे असं पडलेलं नाही बघू शकत. म्हणजे गौतमीची काय ती एक माया, बाकीच्यांचं सगळं काहीच नाही. असो, आता ही इरा अधेमध्ये अशी डोळे उघडतीये, पण तिला ना शुद्धच नाहीये प्रेक्षकांनो, ती काय करतीये काय नाही. शुभंकर गौतमीला समजवतात आणि म्हणतात, हे बघ गौतमी, इथे तुझ्या माझ्या स्वप्नांचा प्रश्नच नाहीये, आपली इरा आपल्याला बरी झालेली पाहिजे, सध्या आपल्याला इरावर कॉन्सन्ट्रेशन करायचंय. तू आता ना विनाकारण रडू नकोस आणि थोडी हिंमत धर, इरा बरी होईल. आता ही गौतमी म्हणते, अरे पण अशा अवस्थेत आपण आता काय करणार आहोत इराच्या. आता हा आरव म्हणतो, अगं मम्मा नको टेन्शन घेऊ, हे बघ इराला आपल्याला सगळ्यांना मिळून बरं करायचं. शुभंकर म्हणत असतात, हे बघ गौतमी, आता आपल्या सगळ्यांना खूप स्ट्रॉंग व्हावं लागणार आहे, कारण आता इरा कशी वागेल केव्हा काय वागेल हे काहीच सांगता येत नाही. गौतमीला हे सगळं ऐकून खूपच टेन्शन आलेलं असतं. गौतमी म्हणते, म्हणजे आता काय करायचंय आपल्याला. शुभंकर म्हणतात, हे बघ गौतमी, आपल्याला सगळ्यांना आता खूपच म्हणजे सतर्क राहावं लागणार आहे. आता इराची आपल्याला जास्ती काळजी घ्यावी लागणार आहे, कारण तिच्यावरती त्या ड्रग्सचा वगैरे एवढा मारा करण्यात आलाय, त्यामुळे ती आता
ड्रग ॲडिक्ट झालेली आहे. ती आता उठेल, म्हणजे चवताळेल, मारेल, वेड्यासारखं करेल, पण आपल्याला तिला सांभाळावंच लागणार आहे. आता ही सुमन म्हणते, दादा या अशा परिस्थितीत फक्त माझी बयो असायला हवी होती रे. तिनेच इराला सांभाळलं असतं. खरं तर लहानपणापासून इराला काय हवं नको ते सगळं बयो बघत आली आहे. गौतमी आता सुमनकडे रागाने बघत असते. सुमन म्हणते, आता आपल्या इराला जर कोणी बरं करू शकत असेल तर ती फक्त बयो आहे. देवा रवळनाथा, जसं इराला घरी पाठवलंस तसं माझ्या बयोला पण लवकर घरी पाठव. आता सुमन अशी प्रार्थना करते आणि आता शुभंकर त्यांच्या मुलीसाठीच बयोला आणतायत बरं का प्रेक्षकांनो. आता ते म्हणतात, हो सुमन, तू बरोबर बोलतेस. मला असं वाटतं या क्षणाला फक्त बयोच आहे जी आपल्या इराला बरं करू शकते. ते काय नाही, मी आता बयोला घरी घेऊन येणार आहे. आता गौतमीला काही हे अजिबात मान्य नाहीये. गौतमी म्हणते, शुभंकर तू बरा आहेस ना? अरे त्या बयोमुळे आपल्या इराची ही अवस्था झाली आहे, हे तू का विसरतोयस? आता हे शुभंकर म्हणतात, हे बघ गौतमी, तू पण विसरतीयस. बयोमुळे जर तिची अवस्था अशी झाली असेल तर बयोनेच तिचा जीव धोक्यात घालून इराला इथपर्यंत आणलेलं आहे. आणि आता ते काही नाही, माझं ठरलंय, मी बयोला घरी आणणार म्हणजे आणणार. आता यावर मला जास्ती डिस्कशन नकोय, असं म्हणून आता ते निघून गेलेत. आणि आता गौतमी विचार करते काय करू आणि या बयोला इथे आणण्यापासून थांबवू. आता ही सुमन खुश झाली आहे. ती आरवला म्हणते, डबा घेऊन जा जाताना हॉस्पिटलमध्ये. आता शुभंकर बयोला पुन्हा चेक करायला आलेत. तिचं बीपी वगैरे सगळं नॉर्मल आहे आणि ते आता तिला म्हणतात, आता सगळं नॉर्मल आहे, पण बयो आता तुला आरामाची गरज आहे पुढचे काही दिवस, जास्ती दगदग करू नकोस. बयो म्हणते, माझं काय बाबा, मी बरी आहे, पण तुम्ही आता ह्या वेळेला इराकडे असायला हवं. तुम्ही सगळेजण आणि इरा एकमेकांची काळजी घ्या. मग आता हे शुभंकर म्हणतात, बयो अगं कुठून आणतेस ग हे सगळं बळ? तुला अजूनही असं वाटतंय की आम्ही आमची काळजी घ्यायला हवी? तुझ्या काळजीचं काय ग बयो? तुला नाही का ग वाटत तुझी काळजी कोणीतरी घ्यावी? बेटा मला माफ कर, मी खूप स्वार्थी झालो होतो. मी तुला अशा पद्धतीने वागवायला नको होतं. बयो म्हणते, बाबा अहो अशी का माफी मागताय? का लाजवताय तुम्ही? शुभंकर म्हणतात, नाही ग बयो, उशिरा का होत नाही, पण मला शहाणपण आलंय. खरंच माझं चुकलं. मी तुझ्या बाबतीत असा विचार करायला नको होता. शुभंकर आता बयोला म्हणतात, बयो तू हे सगळं का केलंस? स्वतःची जीवाची पर्वा न करता इराला वाचवायला गेलीस बेटा. आता ही बयो म्हणते, बाबा मला तुम्हाला आनंदात बघ आणि मी तुमच्या आनंदासाठीच हे केलंय सगळं. शुभंकर म्हणतात, पण माझा आनंद तुमच्या दोघींना आनंदात बघण्यात आहे बेटा. असं म्हणून ते बयोला मिठी मारतात आणि हा भाग त्यांनी संपवलाय. आता पुढच्या भागात बघा, रमाकांत या आदिनाथला आणि पोटेला ब्लॅकमेल करत म्हणतो, तुमचे हे किडनीचे उद्योग मी बाहेर नाही सांगणार, तुम्ही फक्त त्या सरस्वती भारतीचं आयुष्य संपवून टाका. आदिनाथ म्हणतो, मी त्या सरस्वती भारतीला मारायचंय का? रमाकांत म्हणतो, तुमच्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. आता पोटे सर आले तिथे बयोच्या समोर आणि तिला म्हणतात, कशी आहे सरस्वती भारती? थोडक्यात काय सगळेच्या सगळे बयोच्या मागे हात धुवून लागलेत. आता पुढच्या भागात काय होतंय ते पाहण्यासाठी आपण थोडी सोमवारची वाट बघूयात, पण तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता बयोचे रेग्युलर रिव्ह्यूज एन्जॉय करायला विसरू नका. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून सांगा. धन्यवाद.